तुम्ही सांगितलं असतं की आम्ही 50% बसमध्ये सवलत दिली, 75 वर्षाच्या वयाच्या वरच्या व्यक्तीला 100% सूट दिली, सहानुभूतीच पात्र. तुम्ही सांगितलं असतं 2011-12 आम्ही शेतकऱ्यांसाठी मदत ही 10,000 कोटी केली, यांनी 3,000 कोटी केली. तर तुम्ही 1,000 कोटी मदत करत नाही. तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की यांना सहानुभूती कशामुळे मिळेल. सहानुभूती प्राप्त होण्यासाठी काही तर आचरण कृती लागेल ना. तुम्ही जनहिताचे विषय कुठं मांडता सांगा. भाऊ, एक आज तुम्ही महत्त्वाची बैठक आहे ती मंत्रालयामध्ये पार पडली, ज्यामध्ये राजकीय गुन्हे असतील या मराठा समाजावरतील जे गुन्हे आहेत ते मागे घेण्यासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडली. काय नेमकं निर्णय झालेला? नाही, तुमचं म्हणणं खरं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विशेष करून माननीय देवेंद्र फडणवीसांनी ही सूचना मग केली की आपल्याला जे 400-450च्या आसपास एकूण आंदोलनाचे गुन्हे मराठा समाजावर आहे ते आपल्याला मागे घ्यायचे आहे. फक्त आमची अट अशी होती आजच्या बैठकीमध्ये आणि ती नंतर लक्षात आली की आमची समिती जी केली आहे त्या समितीचा अधिकार हा 31 ऑगस्ट 2023 पर्यंतच्याच केसेससाठी आहे.